अविनाश अरुण दिग्दर्शित किल्ला आता फायनली रिलीज झालाय आणि नक्कीच हा लंबा इंतजार वर्थ वेट आहे. कारण तुम्ही पडद्यावर जे काही पाहता ते तुम्हाला एक आनंद देतं आणि त्या आनंदाला सुफी किंवा बेधुंद आनंद म्हणायला काहीच हरकत नाही. चित्रपट छान वाटतो याची ही काही कारणं. कारण क्रमांक 1, किल्लामध्ये नक्कीच फिल्मीपणा वाटेल असं कुठलंच सेन्सेशनल एलिमेंट नाहीये. एक सत्य इतकं हार्मलेस आहे आणि शिवाय ते इतकं आनंद देणारं आहे, या गोष्टीवर सध्या विश्वास बसत नाही. किल्ला हाच विश्वास निर्माण करतो प्रेक्षकांच्या मनात, म्हणून चित्रपट पाहताना मजा येते. कारण क्रमांक 2, कॅमेरा बोलतो किंवा व्हिज्युअल्स बोलतात म्हणजे नेमकं काय हे या चित्रपटात पाहता येईल. इतकंच काय, पण या सर्वांचाच अभिनय इतका बोलका आहे हे पाहून चकित व्हायला होतं. लहान मुलांनी खरंच भूमिकांमध्ये जीव ओतणं काय असतं हे दाखवलंय. चिन्मयची होणारी घुसमट किंवा बंड्याचं अनाथपण या गोष्टी निव्वळ अभिनयातून समोर येतात, जेव्हा याबाबतचं कोणतंच नरेशन दिलेलं नाहीये. अमृता सुभाष उत्तम अभिनेत्री आहे हे पुन्हा एकदा या चित्रपटाने सिद्ध होतं. तिने साकारलेली आई अजिबात फिल्मी नाही, अगदी खरीखुरी आहे. कारण क्रमांक 3, किल्ला आणि तिथला पावसाळा, समुद्र या सगळ्याच गोष्टी कॅमेऱ्यातून आणखी सुंदर वाटतात. किल्ल्यातला अंधुक उजेड आणि हिरवळीवर पडलेला लख्ख प्रकाश, सगळंच. असं म्हणायला काहीच हरकत नाही की एक सत्य पाहताना जो दृष्टिकोन लागतो तो निर्माण करण्यास दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर अविनाश अरुण यांना 100% यश आलंय. कारण क्रमांक 4, चिन्मयला मामाने दिलेलं दप्तर. अगदी तिथूनच शाळेतले दिवस आठवायला सुरुवात होते. जो बोलतो तोच असतो. हे शाळेतल्या भांडणाचं शाब्दिक शस्त्र, वर्गात बाई नसताना होणारा भयंकर आवाज आणि मस्ती, शेवटचा बाक, घरी जाताना भरकटलेला रस्ता, हे सगळं असा प्रत्येक क्षण तुम्हाला पुन्हा अनुभवता येतोय किल्लाच्या निमित्ताने. इतका सिंपल चित्रपट, साधी सरळ सोपी कथा, पण तरीही एक धुंद चढते. ती त्या पावसाची किंवा चिन्मय या पात्राच्या मानसिक प्रवासाची. कारण क्रमांक 5, सुंदर पार्श्वसंगीत, उत्तम सिनेमॅटोग्राफी आणि थॉटफुल अभिनय यामुळे ही सहज सुंदर कथा अंगावर येते, मनावर राज्य करते. एखाद्या मॅजिक बुलेटसारखी खूप आनंद देते. चित्रपट कुठेच अतिरंजित नाही, पण तुमच्या भावना, तुमच्या आठवणी या सगळ्याच गोष्टी दाटून येतात. एखादी जागा सोडून जाताना नेहमीच वाईट का वाटावं, हा त्या लहान मुलाचा अट्टहास आणि तो विश्वास निर्माण करणारी त्याची मित्रमंडळी, यात न पटणारं असं काहीच नाही. आणि म्हणूनच चित्रपटाची कथा खेळी जिंकते. कथेचा फ्लो इतका सुंदर आहे की तुम्हाला कारणं शोधावीच लागत नाहीत. मी या चित्रपटाला देते 4 स्टार्स. पण अर्थात तुम्ही थिएटर्समध्ये जाल आणि हा चित्रपट पाहाल आणि तुमचे रिव्ह्यूज आमच्या या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की नोंदवाल.